त्याच्यामध्ये युक्तिवादामध्ये असं लिहिलेलं का त्या दिवशी ते शेजारी आहेत दोन्ही आरोपी आणि फिर्यादी. तर त्यांचं असं म्हणणं आहे का ते अगरबत्ती लागण्यावरून ते भांडण झालं. ऍक्च्युली त्यांच्यामध्ये काहीतरी पूर्वीपासून वाद होते फिर्यादी आरोपीमध्ये आणि फिर्यादीमध्ये. तर त्याची अगरबत्ती लावून धूप लावून भांडणं झाली. त्यांच्यात भाचाभाची झाली. त्याच्यानंतर त्या आरोपी लोकांनी शुक्लानी काहीतरी लोकांना बोलून घेतले आणि त्यांनी मग ते रॉड आणि काठ्या यांनी मारहाण केली. त्याच्यामध्ये जो फिर्यादी त्याच्या भावाला डोक्याला जखम झाली. आता ते इनिशियल स्टेजला ते पूर्वीचं जे 326 होतं 118(2) ते दाखल झाले. त्याच्यामध्ये प्लॅनिंगचे सेक्शन ऍड झालेले. त्याच्यामध्ये शुक्ला यांनी जी त्यांच्या प्रायव्हेट गाडीला व्हेकलला जे अंबर लाईट लावलेली त्याचं सेक्शन ऍड झाले. त्याच्यामध्ये आता मेहरबान कोर्टापुढे 6 जण आरोपींना प्रोड्यूस केलेलं. त्यांना इतर वेपन आणि कुणी केलंय याच्या मागचा सूत्रधार कोण आहे याच्यासाठी 6 दिवसाची पोलीस कस्टडी दिले. आता उर्वरित आरोपी फरार आहे. मराठी आणि याचा मुद्दा असा झाला, मराठीचा मुद्दा असा झाला का अधिवेशनामध्ये या मॅटर बद्दल बोललं गेलं काल का परवा का मराठी वर्सेस आणि उत्तर भारतीय. याच्या अगोदर हे वारंवार जे चालते कधी गुजराती वर्सेस मराठी, कधी मराठी वर्सेस उत्तर प्रदेश, हे जे प्रांतवाद जो सुरू झालाय त्याला सरकारने लक्ष द्यावं याच्याकडे. का राजघटनाची योजना करताना आंबेडकरांनी बोली भाषा, मुख्य भाषा, रूढी परंपरा यांचा सर्वांचा अभ्यास करून हा प्रांत बनवलेला आहे. हा जो प्रांतवाद आहे ना आता जो दिसून येतो हा पूर्वीपासून आहे. भैयाला मराठी माणसाबद्दल लागे, मराठीला अण्णा लोकांबद्दल लागे. ह्या स्टेजला या लोकांनी पॉलिटिशियन लोकांनी आज ह्या स्टेजला थांबवलं नाही ते याचा उद्रेक होईल. एक छोटीशी घटना नाही. याच्या अगोदर घाटकोपरला काय ते झालेलं तर मराठी लोकांना आम्ही काही फ्लॅट देणार नाहीत. हाच तो प्रकार आहे. हे धूप लावायचा प्रकार नाही. आज वकिलांनी आज पण इथे दिसून आलं ना प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल आपल्या मातीबद्दल राग आहे. आम्ही पण मराठी लोक बाजूला झालो आणि उत्तर भारतीय बाजूला. जर एज्युकेटेड माणसं जर वाटली गेली प्रांतात तर हिंदुस्थान राहणार. आता त्या व्हिडिओ कॉल मध्ये नेमकं कुणी मारले ते काय रिले मध्ये स्लो मोशन मध्ये बघितलं जात नाही व्हिडिओ. आणि मारताना काय मी मारतो नंतर तू मार असं काय होत नाही. तो रिपीटेडली मारलेले आता नेहमी केलेल्या इंजुऱ्या कोणी. आता इंजुरी हा महत्वाचा पार्ट नाही. जो ऍक्शन मध्ये आले त्यांनी जी मारहाण केली त्याच्यावरून काय इंजुरी होत होती ते नंतर पार्ट आहे. पण ह्या स्टेजला इनिशियल स्टेजला मेहरबान कोर्टाने 6 दिवस पोलीस कस्टडी दिली.